सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चारगाव बडगे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक येत नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेत टाळे ठोकून शाळेसमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। चारगाव बडगे येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळा असून येथे इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे 25 ते 30 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेचे मुख्याध्यापक हे 4ही वर्ग शिकवतात। मुख्याध्यापक काही दिवसांपासून रजेवर गेले होते। त्यांच्या जागी एकही शिक्षक नियमितपणे शिकवण्यासाठी शाळेत येत नव्हता। यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला। दुपारी 12 वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत न आल्याने विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी शाळेला टाळे ठोकले। या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस विभाग व शिक्षण विभागाच्या केंद्र प्रमुखांनीही गावात येऊन शाळेला कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। आंदोलन मागे घेतल्यानंतर इतर शाळेतील 2 शिक्षकांना पाचारण करून शाळेत अभ्यास सुरू करण्यात आला। मी सौ अस्मिता रामदास कवटे, मी या गावची सरपंच आहे आणि आमच्या शाळेमध्ये 28 मुले आहेत आणि सर 1 महिना झाला ते सुट्टीवर आहेत, मेडिकल सुट्टीवर आहेत आणि इथं कोणीतरी एक शिक्षक येते आणि काहीतरी शिकवून जाते। मुलांना काही म्हणजे समजत नाही त्यांना, तर आम्हाला 2 शिक्षकाची नियुक्ती पाहिजे। 2 शिक्षकाची नियुक्ती पाहिजे। आम्हाला जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शाळेला टाळा लावून ठेवणार। आता शाळा चालू झाली त्यात फक्त 2च दिवस शाळेमध्ये आले आहेत, त्याच्यानंतर शाळेतच नाही। आमचे सगळे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या शाळेमध्ये रेग्युलर शिक्षक पाहिजे आणि 2 शिक्षक पाहिजे, कारण 4 वर्ग आहेत आणि 4 वर्ग घेऊन एखादा शिक्षक का शिकवणार आहे? आम्हाला हे सर पाहिजेच नाही आणि हे सर टाईममध्ये येतच नाही, शिकवतच नाही, टाईम काही देत नाही मुलांना, तर आम्हाला 2 शिक्षकाची नियुक्ती पाहिजे। सोमवार सर हे मेडिकल लीववर गेल्यामुळे पडसगाव शाळेतून एक शिक्षकाची डेप्युटेशन या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि साटोटे मॅडम हे रेग्युलरच शाळेमध्ये येत होत्या। त्याच्यानंतर पडसगाव शाळेमध्ये काही शिक्षिका ह्या मेडिकल लीववर गेल्यामुळे तिथून एक शिक्षक इथला शिक्षक तिथे पाठवावा लागला आणि एरगाव शाळेचा शिक्षक प्रॉपर या चारगाव शाळेसाठी 2 दिवसासाठी देण्यात आलेलं होतं आणि सोमवारपासून परत साटोटेच मॅडम ह्या त्या शाळेवरती जाईल आणि त्यांना हे बजावलं होतं की बा तिथली परिस्थिती हे तुम्ही मॅडम जात असल्यामुळे पहिल्या वर्गाचा विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि तुम्हालाच ते वर्षभर राहावं लागेल, अशाही प्रकारे त्यांना सूचना लेखी स्वरूपातही दिल्या गेलेली आहे। जो प्रसंग घडला हा आता त्या चुकीमुळे त्यांचं घडलेला आहे आणि वास्तविक पाहता अशा प्रकारे व्हायला नाही पाहिजे, आम्ही मान्य करतो आणि अशा प्रकारे असा कुठलीच तक्रार यापुढे येणार नाही याची मात्र खबरदारी स्वतः घेऊ।